हॅलो डिअर टीचर्स, वेलकम. आपल्या 40 दिवसाच्या प्रोग्रॅमला आजपासून औपचारिकरित्या सुरुवात होत आहे. मागील 3 दिवसात आम्ही तुम्हाला ज्या एक एक करून क्विझेस पाठवल्या त्या तुम्ही वेळ काढून सोडवू शकला असाल अशी अपेक्षा करतो. त्या क्विज देण्याचा उद्देश एकच, 40 दिवसाच्या आधी घेतलेल्या क्विजमध्ये तुमचा स्कोर आणि त्याची तुलना 40 दिवसाच्या नंतर घेतलेल्या अशाच प्रकारच्या टेस्टमध्ये तुमच्या स्कोअरशी आपण करू आणि कितपत फायदा झाला आहे ह्याचं आपण इव्हॅल्युएशन करू. आपल्यामध्ये चालणाऱ्या ह्या 40 दिवसाच्या इंग्लिश कम्युनिकेशन प्रोग्रॅमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे की तुमच्या मनातलं मराठी वाक्य जेव्हा कधी तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवायचं असेल, मग ते बोलून किंवा लिहून, तेव्हा ते समोरच्याला समजण्याजोगं असलं पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे मी जे बोलतो आहे किंवा मला जे बोलायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे. बरेचदा आपण बनवलेलं वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने अचूक नसतं, परंतु तरीसुद्धा समोरच्याला जो निरोप पोचवायचा आहे तो पोचतो. आणि बरेचदा आपण बनवलेलं वाक्य अचूकही असतं आणि म्हणून समोरच्याला समजतंसुद्धा. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, द पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज नॉट टू बी राईट. द पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज टू बी एबल टू कन्वे द मेसेज. म्हणजेच आपल्या कम्युनिकेशनचं उद्देश आपल्याला जे बोलायचं आहे ते समोरच्याला नेहमी समजेल असंच बोलणं आहे. पुढल्या 40 दिवसात आपण ते शिकणार आहोत ज्याच्यामुळे आपण बनवलेलं वाक्य समोरच्याला समजेलसुद्धा आणि ते व्याकरणाच्या दृष्टीने अचूकही असेल. मी बनवलेलं वाक्य समोरच्याला समजून ते नेहमी बरोबर असण्यासाठी ज्या 3 गोष्टी आवश्यक आहेत, आपण पुढले 40 दिवस फक्त त्याच 3 गोष्टींवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं आहे, माझ्या इंग्लिश वाक्यातली कर्ता आणि क्रिया यांची सहमती. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. दुसरं, माझ्या कर्ता आणि माझ्या क्रियेची राईट टेन्स फॉर्ममध्ये योग्य काळातली सहमती. फरक काय आहे दोघांमध्ये? समजा मला एक वाक्य बनवायचं आहे, मी रोज सकाळी कॉलेजला जातो. आय गो टू कॉलेज एव्हरी मॉर्निंग किंवा आय गो टू द कॉलेज एव्हरी मॉर्निंग. पण बरेच लोक हे वाक्य जेव्हा इंग्लिशमध्ये बनवतील ते म्हणतील आय गोईंग टू कॉलेज एव्हरी मॉर्निंग किंवा आय कमिंग फ्रॉम कॉलेज एव्हरी इव्हनिंग. इथे आय आणि गो ह्यांची पोझिशन दोन्ही वाक्यात बरोबर आहे. कर्त्याच्या नंतर लगेच क्रिया आली, परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये मी योग्य काळाचा वापर केला नाही. तरीही समोरच्याला त्याचा अर्थ कळला, पण ते व्याकरणाच्या दृष्टीने चुकलेलं होतं. आणि म्हणून सेकंड गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे माझ्या मनातलं मराठी वाक्य ज्या काळामध्ये आहे त्याच काळामध्ये मला त्या मराठी वाक्याचं इंग्लिश वाक्य बनवायचं आहे. आणि थर्ड, कर्ता आणि क्रिया ह्यांना सोडून उरलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यातल्या भागांची योग्य रचना, ज्याला आपण सेंटेन्स स्ट्रक्चरिंग म्हणतो. सो 3 क्रिटिकल पॉईंट्स. फर्स्ट, कर्ता आणि क्रिया ह्यांची सहमती, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. दुसरा, कर्ता आणि क्रिया यांची योग्य काळात सहमती, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट इन द करेक्ट टेन्स फॉर्म. आणि तिसरं, सेंटेन्स स्ट्रक्चरिंग, म्हणजे कर्ता आणि क्रिया यांना सोडून उरलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यातील भागांचा योग्य तऱ्हेने रचना असणे. वी विल गो स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने जाऊ. सुरुवातीला थोडं स्लो वाटेल, बट देन अराउंड 11th or 12th डे विल स्टार्ट पिकिंग अप पेस. आपण थोडं फास्ट करू आणि एक 20-21 दिवसानंतर वी विल शिफ्ट डायरेक्टली टू मेकिंग सेंटेन्सेस इन इंग्लिश. सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. आय लुक फॉरवर्ड टू टॉकिंग टू यू अगेन.